महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। निधोना रोडवर धनश्री रोपवाटिकेवरती कारवाई करण्यात यावी यासाठी कृषी अधिकारी यांच्यावर तक्रार करण्यात आली होती, मात्र अद्याप पर्यंत कसलीही कारवाई झाली नसल्याचं सुभाष बोर्डे यांनी म्हटलं असून या रोपवाटिकेतून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून त्यामुळे येथील शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा। तसेच शासन स्तरावर धनश्री रोपवाटिकेची कसली प्रकारे नोंद नसल्यास बोर्डे यांनी आरोप केले असून अशा रोपवाटिकेच्या मालकाला कृषी अधिकारी मालकाला पाठीशी घालत आहे का असं देखील आरोप सुभाष बोर्डे यांनी केला असून धनश्री रोपवाटिकेतून शेतकऱ्यांना बोगस बियाणे वाटप केले असल्याचाही गंभीर आरोप सुभाष बोर्डे यांनी केला असून यातील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, तसेच या रोपवाटिकावरती कारवाई करण्यात रोपवाटिका बंद करण्यात यावी। नसता दिनांक 23 ऑक्टोबर 2024 तारखेला आम आदमी पार्टीच्या तालुकाध्यक्ष सुभाष बोर्डे यांच्या वतीने उपोषणाला बसणार असल्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे। जिल्हाधिकाऱ्यांना नेमकं काय मागणी आहे, काय निवेदन आहे तुमचं? नमस्कार, मी सुभाष बोर्डे, आम आदमी पार्टीचा जालना तालुकाध्यक्ष व आमच्या सोबत आहे आमचे सहकारी श्री विठ्ठल भाऊ कासारे। आम्ही जालना जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आम्ही दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी माननीय जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं की निधोना रोडवरील जी बोगस रोपवाटिका आहे, धनश्री रोपवाटिका, ही परिसरातील शेतकऱ्यांना बोगस बियाणे वाटप करत आहे, त्यावेळेस त्यांच्यावर कार्य करण्यात यावे। आम्ही यासाठी निवेदन दिलं होतं 23 एप्रिल 2024ला, परंतु आज 5-6 महिने होऊन गेलेत। आज तारीख आहे 20 सप्टेंबर 2024, तरी बी आजपर्यंत यांनी जिल्हा कृषी अधिकारी साहेब आहे यांनी कोणतेही संबंधित धनश्री रोपवाटिकेवर कोणतीही कारवाई केली नाही आहे। आमचं एकच म्हणणं आहे की आणि आम्ही निवेदन दिलं पण जिल्हाधिकारी साहेबांना की जर शेतकऱ्यांना आपला जालना जिल्हा हा बियाण्यासाठी प्रसिद्ध आहे राज्यात देशात, तर ह्या जालना जिल्ह्याच्या प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यामध्ये धनश्री रोपवाटिकाचा जो मालक आहे त्याची कुठल्या प्रकारे कागदोपत्री नोंद नाही आहे, सरकारी कार्यालयात नोंद नाही आहे। नोंद नसतानाही जिल्हा कृषी अधिकारी यांनी त्यांना मुद्दामून पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे। तर आमचं एकच म्हणणं आहे की जे त्यांनी धनश्री रोपवाटिकेच्या मालकांनी जे परिसरातील शेतकऱ्यांना फसवणूक करून 5 ते 10 लाख रुपये जे असेल ते कमीले असेल, आम्हाला ते काय घेणं नाही आहे, पण ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे आमच्याकडे व्हिडिओ आहेत, सारं आहे, आम्ही निवेदनामध्ये सारं उल्लेख पण केलेला आहे। तर आमचं एकच म्हणणं आहे ज्या शेतकऱ्यांची फसवणूक या धनश्री रोपवाटिकेच्या मालकांनी केलेली आहे त्यांना रोपवाटिकेनं मोबदला देण्यात यावा, अन्यथा आम्ही 25 सप्टेंबर 2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर उपोषण बसू। कारण की जिल्हा कृषी अधिकारी हे संबंधित धनश्री रोपवाटिकेच्या मालकांना मुद्दामहून पाठीशी घालत आहे। तर हे पाठीशी का घालत आहे यांचा विचार हे सर्व जनता करत आहे, कारण की एक तर यांनी पैसे घेतला असेल किंवा यांची या धनश्री रोपवाटिकेमध्ये पार्टनरशिप असेल, त्यामुळे यांनी त्यांना मुद्दामहून पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालू आहे। आमची एकच मागणी यांना बोगस रोपवाटिकेवर बंद करून कायदेशीर कारवाई करावी व संबंधित फसवणूक झालेल्या शेतकऱ्याला आर्थिक भरपाई करून द्यावी ही आमची मागणी। त्यासाठी आम्ही 25 सप्टेंबर उपोषण बसवत आहे जिल्हाधिकाऱ्यांसमोर। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।